नमस्कार, मी जीत रत्न पटेल आणि प्रबुद्ध भारतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज राज्याचा महाराष्ट्राचा 2025 ते 26 चा अर्थसंकल्प सादर झाला आणि याविषयी आपण आज चर्चा करत आहोत. या चर्चेमध्ये माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग आहेत. ते स्वतः अर्थतज्ञ आहेत. त्यासोबतच माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर सर आहेत, जे कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत आणि त्यांचा एकूणच अर्थसंकल्पावर गाढा अभ्यास आहे. आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे एक प्रमुख पाहुणे जे आहेत डॉक्टर कांबळे सर माझ्यासोबत आहेत. तुम्हा सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो. आजच्या या चर्चासत्राची सुरुवात मी तेलंग सरांकडून करेल. की तेलंग सर, आता आपण पाहिलं की नुकताच केंद्राचाही बजेट घेऊन गेला, त्यामध्ये कशा पद्धतीने SC ST च्या बजेटमध्ये कटौती करून या वर्गाला डावलण्यात आले. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये अपेक्षा होती की काही नवीन SC ST किंवा या सगळ्या वर्गांसाठी काही नवीन बघायला भेटेल. काय आहे आपली पहिली टिप्पणी याविषयी? एकूणच महाराष्ट्राचा जर अर्थसंकल्प आपण विचारात घेतला तर महाराष्ट्राला आता डुबण्यापासून कोणीच थांबवणार नाही असं आहे. जे कर्ज महाराष्ट्रावर आहे ती कर्जाची रक्कम 9.5 लाख कोटीच्या घरात गेलेली आहे. मागच्या वर्षीपर्यंत 7.5 लाख कोटी ती होती, आता ती 9.5 लाखाच्या घरात आपल्याला कर्जाची रक्कम गेलेली दिसते. महाराष्ट्राचा बजेट 7 लाख कोटीचा आहे, कर्ज 9.5 लाख कोटीच्या घरात आहे. त्याच्यामुळे याच्या अर्थसंकल्पाच्या आपण ब्रीफमध्ये जर बघितलं तर जो काही खर्च या 7 लाख कोटीमध्ये होणार आहे, साधारणतः कर्जाचं इंटरेस्ट देण्यामध्ये, पगार देण्यामध्ये 3.25 लाख कोटीपर्यंतचा खर्च हा या जे मॅन्डेटरी खर्च आहेत त्याच्यासाठी जाणार आहे. उरलेली जी रक्कम आपण बघतो त्याच्यामध्ये ज्या योजना आहेत, डेव्हलपमेंटच्या योजना आपण ज्याला म्हणतो, ते साधारणतः 1,50,000 कोटीच्या घरात आहेत. पण आतापर्यंत आपण मागच्या कित्येक वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर ही वार्षिक योजनाची जी आकडेवारी असते ती फुगवलेली आकडेवारी असते आणि खर्च हा निम्म्यापेक्षा कमी होतो असा साधारणतः महाराष्ट्राच्या बजेटचा इतिहास आहे. म्हणजे 1.5 लाख कोटी जर तुम्ही योजनांवर खर्च करत असाल, ज्या विकासाच्या योजना आहेत, पण वास्तविक पाहता काही दिवसापूर्वी याची बातमी सुद्धा लोकसत्ता सारख्या पेपरने दिली होती की बिम्सवर जर आपण विचारात घेतलं तर फक्त 46% खर्च महाराष्ट्राने 28 फरवरीपर्यंत केलेला आहे. आणि मग असं कुठलं गणित आहे की एका महिन्यामध्ये 31 मार्च पर्यंत सगळ्या आकडे हे खर्च झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे जे फायनान्शियल डिसिप्लिन पाहिजे आहे, ते फायनान्शियल डिसिप्लिन, जे शिस्त पाहिजे आहे, आर्थिक शिस्त जी पाहिजे आहे, ती आर्थिक शिस्त आपण अशा माणसाकडून विचारात घेत आहोत ज्यांनी प्रधानमंत्री स्वतः 70,000 कोटीचा घोटाळा केला, ज्याच्यावर आरोप करतायत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर फार प्रकाशित करून आपलं पुस्तक लोकांपुढे मांडतात की सोप्या भाषेत अर्थसंकल्प कसा साजरा करायचा किंवा समजून घ्यायचा. या मुख्यमंत्र्यांना माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही 1.25 लाख कोटी जे पुरवण्या मागण्या म्हणून मान्य केल्यात, ते सोप्या भाषेत जरा लोकांना महाराष्ट्राच्या समजावून द्या. आणि जो हा 3.25 लाख कोटी जे खर्च होणार आहे इंटरेस्ट पेमेंटमध्ये किंवा पगारदारामध्ये, उरलेल्या पैशामध्ये तुम्ही 50,000 नोकऱ्या कशा देणार आहात? कारण जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे त्या कॅपिटल एक्सपेंडिचर तर फक्त रस्ते बनवण्यामध्ये जाणार आहे. म्हणजे आजच्या या बजेट भाषणामध्ये जर आपण विचारात घेतलं, वित्तमंत्री जे म्हणालेत, तर हा सगळा कॅपिटल एक्सपेंडिचर फक्त रस्ते बनवण्यामध्ये जाणार आहे. म्हणजे या महायुतीमधले जे काही घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाच्या ठेकेदारांना आणि कार्यकर्त्यांना पोचण्यामध्ये हा कॅपिटल एक्सपेंडिचर जाणार आहेत. महाराष्ट्रात कुठल्याही नोकऱ्या तयार होणाऱ्या नाहीत अशी परिस्थिती आजच्या बजेटवरून दिसते. म्हणजे महाराष्ट्र लुटण्यापासून कोणी थांबवणार नाही अशी आजच्या बजेटची प्राथमिक माझी टिप्पणी आहे. सर, अजून एक त्याच्यात जोडूनच उपप्रश्न होता की SC STच्या स्कॉलरशिपसाठी म्हणजे सामाजिक न्याय विभागाला जवळपास 25,000 तरतूद केल्याचं सांगितलं जाते. ही आकडेवारी किती फसवी आहे किंवा याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? आंबेडकर सेंटर फॉर ऍक्शन अँड रिसर्च या संस्थेने जो काही एक
अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये आपल्याला असं दिसेल की मागील 10 वर्षामध्ये साधारणतः 22,000 कोटी शासनाने शेड्यूल कास्टचा खर्चच केलेला नाही. तितक्याच 21,000 कोटी हे आदिवासींचे शासनाने खर्च केलेले नाहीत. या बजेटमध्ये वित्तमंत्री असं म्हणाले की आम्ही भरघोस 40% वाढ करत आहोत. ही खरं पाहता वित्तमंत्र्यांची फसवेगिरी आहे. मागील 10-12 वर्षाचा जर आपण हिशोब केला तर इतकी मोठी रक्कम तुम्ही खर्चच केली नाहीये. अखर्चित रक्कम आहे आणि ती रक्कम तुम्ही आता देताय. म्हणजे या प्लॅनिंग बजेटमध्ये हे वार्षिक योजनांचा जो खर्च आहे त्याच्यातून 2017 नंतर जे काही नॉन प्लॅन आणि प्लॅन खर्च मर्ज झाला तो पैसा आवंटित व्हायला पाहिजे, तो तुम्ही दिलेलाच नाही. जो खर्च मागील 12 ते काही तांत्रिक कारणांमुळे तेलंग सरांचा संपर्क होऊ शकत नाही. याला जोडूनच माझा पुढचा प्रश्न, मी हाच विषय इंद्रजित आंटे सर म्हणजे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे तेही नुकते जॉईन झालेत. सर तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारताच्या या विशेष चर्चासत्रामध्ये. आज अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार असं म्हणाले की अनुसूचित जातीच्या घटकांसाठी आम्ही 42% भरीव तरतूद केलेली आहे. वास्तविक पाहता जर आपण केंद्राचं बजेट पाहिलं त्याच्यामध्येही फार मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आणि मगाशी बोलताना प्रियदर्शी सरांनी उल्लेख केला की एकूणच एससी एसटीचा बजेटमध्ये शेवटपर्यंत तो न वापरला गेलेला निधी होता आणि आता त्याच्यात परत उपमुख्यमंत्री म्हणतात, अर्थमंत्री म्हणतात की आम्ही त्याच्यामध्ये 42% वाढीव तरतूद केलेली आहे. काय याबद्दलचं आपलं मत आणि विश्लेषण आहे? मी सुरुवातीला आपलं अभिनंदन करू इच्छितो की इतक्या महत्वाच्या विषयावर आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे. आता या आज जे बजेट सादर झालं त्याच्याकडे त्यांनी बरोबर सांगितलं, म्हणजे असं सांगितलं माननीय वित्तमंत्री अजित पवार साहेब की 42% अनुसूचित जातीवरती खर्चात वाढ झालेली आहे आणि 40% वाढ अनुसूचित जमातीवरच्या घटक योजनेत झालेली आहे. परंतु मी आपल्या समोर गेल्या वर्षीचं जे बजेट होतं त्या गेल्या वर्षीच्या बजेट मधली जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर सादर करू इच्छितो. उदाहरणार्थ अनुसूचित जातीचं 24-25चं बजेट हे प्रस्तावित होतं 15,893 कोटी रुपये आणि त्याच्यातला खर्च जो आहे हा खर्च जानेवारी अखेरपर्यंतचा जो खर्च आहे तो खर्च झालेला आहे 5,210 कोटी रुपये. फक्त 5,210 कोटी रुपये. म्हणजे एकूण जे बजेट होतं त्याच्यातला फक्त 37% खर्च हा अनुसूचित जातीच्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनावरती खर्च झालेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर ह्या 15,893 कोटी रुपये जे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये अनुसूचित जातीसाठी दिले होते त्याच्यातले 10,683 कोटी रुपये हे अखर्चित बॅलन्स म्हणून शिल्लक राहिलेला आहे. तसंच अनुसूचित जमाती जे आहे, अनुसूचित जमातीसाठी गेल्या वर्षीच्या 24-25च्या बजेटमध्ये एकूण राज्यस्तरीय ज्या योजना आहेत त्या आणि जिल्हास्तरीय ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी 15,360 कोटी रुपयाचं बजेट प्रस्तावित केलं होतं. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की या बजेटमधला सुद्धा जो खर्च करण्यात आलेला आहे जानेवारी अखेरपर्यंतची आकडेवारी आहे ती आहे 5,215 कोटी रुपये फक्त. म्हणजेच खर्चाचं प्रमाण एकूण प्रस्तावित बजेट मध्ये किती आहे याचा जर आपण शेकडेवारी काढली तर फक्त 1/3 33% बजेट हे खर्च झाल्याचं दिसून येतं आणि 15,360 कोटी पैकी 10,100
45 कोटी रुपये अनस्पेंड बॅलन्स जानेवारी अखेर हे राहिलेलं आहे. हे मी माझे याचा सोर्स जो आहे, याची हा आकडेवारीचा जो उगम आहे, सोर्स जो आहे, तर हा सोर्स महाराष्ट्र शासनाचा जो आर्थिक सर्वे प्रसिद्ध झालेला आहे, या आर्थिक सर्वे मध्ये आपण पेज नंबर 248चा जर अभ्यास केला तर त्याच्यावरती सामाजिक न्याय, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम आणि 248 ते 253 या पेजेस मध्ये आपल्याला या अनुसूचित जाती आणि जमातीवर जो काही प्रस्तावित खर्च होता आणि त्याची किती कमी प्रमाणात खर्च झालेला आहे याची सविस्तर आकडेवारी आपल्याला मिळू शकते. म्हणून आत्ताचा जो हा दावा केला जातो की 42% आणि 45%, 40% बजेट आम्ही वाढवलेलं आहे, हा दावा सपशेल खोटा आहे. याचं कारण असं की अगोदरच फक्त 37% बजेट आमचं खर्च झालेलं आहे आणि जवळपास 63% बजेट हे तसंच पडू नये आणि त्याच्यामुळे हे 63% बजेट न खर्च करता यावर्षी त्याच्यात 42% वाढ झाली असं म्हणणं म्हणजे ही शुद्ध या समाजाची फसवणूक आहे असं मी मानतो. धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर आकडेवारी मारली. सर, पुणकर सरांना माझा पुढचा प्रश्न आहे की सर, आपण पाहतो की अजित पवारांनी अत्यंत मोगमपणे म्हटले की राज्याचं 2025चा मी औद्योगिक धोरण आखू. परंतु एकीकडे सगळीकडे चर्चा होत असते की औद्योगिक विकासात महाराष्ट्र अव्वल आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतायत. परंतु प्रत्यक्षात राज्यातील वाढती गुन्हेगारी पाहता इतर कंपन्या, विशेषतः मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक नाहीत. बऱ्याच कंपन्यांचं स्थलांतर सुद्धा झालेलं आहे. इथलं डायमंड कॅपिटल जे होतं मुंबईमध्ये त्याचा बेस होता, तो नंतर सुरतला हलला. अनेक कंपन्यांनी त्यांचं कार्यालय मुंबई सोडून गुजरातला हलवलेले. तर राजकीय या सगळ्या घडामोडी पाहता औद्योगिक क्षेत्रातील धोरण किंवा नवीन गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार नाही आणि मग त्यातनं नवीन रोजगार निर्मिती होणार नाही, याकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही खूप एक शब्द वापरला, तो अतिशय समर्पक शब्द वापरला की मोघम. अजित पवार यांनी अतिशय मोघम स्वरूपामध्ये आज सांगितलं की आम्ही राज्याचं औद्योगिक धोरण जाहीर करू. प्रश्न असा आहे की अर्थसंकल्प हा विधिमंडळात सादर करत असताना राज्यांनी जे काही धोरण आखले, मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतले ते जाहीर करण्याचं ते एक सभागृह आहे. परंतु त्या सभागृहात देखील तुम्ही काय सांगताय, आम्ही धोरण तयार करू, आरोग्य सुविधा मोठ्या चांगल्या प्रमाणात निर्माण करू, महाराष्ट्राला टेक्सटाईलचं हब करू. आता हे राजकीय भाषण आहे, म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये स्टेजवरून केलेलं भाषण आहे की बा आम्ही असं असं करू. प्रत्यक्षात तुम्ही सत्तेमध्ये आलेले आहात, तुम्ही मंत्रिपदावर आहात आणि आता तुम्ही नेमकं काय केलं हे सांगायला पाहिजे. काय करणार आहात याला काही अर्थ नाही. आता तुम्ही धोरण का आखलं नाही? धोरण आखून जाहीर करायला पाहिजे होतं औद्योगिक धोरण. त्याच्यानंतर तुम्ही काय सुविधासाठी काय तरतूद केलेली आहे हे जाहीर करायला पाहिजे होतं. आता औद्योगिक महाराष्ट्र एके काळामध्ये देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब होता. JCP असतील, अनेक मोठ्या मोठ्या मशिनरीज असतील, ऑटोमोबाईल कंपन्या आमच्या कार्सचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. जे काही मोठे मोठे औद्योगिक मॅन्युफॅक्चरिंगचं हब जे होतं ते महाराष्ट्र होतं. आता बघा तुम्ही, आता महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फार कमी प्रमाणात होते आहे. आता एक नवीन जे एक डेटा सेंटर आहे आणि AI ची ती टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा लहान असलेले राज्य गुजरात आणि तामिळनाडू यांचं औद्योगिक धोरण बघितलं, ते खूप उद्योजकांना फ्रेंडली आहे. सर्व इन्व्हेस्टमेंट आता साऊथ मध्ये जाते आहे आणि तिथे ज्या सुविधा ते देत आहेत, जे टॅक्स बेनिफिट देत आहेत. आता या अर्थसंकल्पामध्ये एक लक्षात घ्या की तुम्ही पैसा उत्पन्नाचे स्रोत काय आहे हे सांगितलंच नाहीये.
आणि उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढवणार आहेत. म्हणजे प्रियदर्शी सरांनी जे सांगितलं की 9.5 लाख कोटीचं कर्ज आणि 7 कोटीचं बजेट, हे मॅच करण्यासाठी तुम्ही पैसा आणणार कुठून? पैसा आणण्याचे स्रोत तुम्ही सांगितलेले नाहीये. पण कर्ज घ्यायला मर्यादा आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार सध्या सत्तेमध्ये आहे तेच सरकार केंद्र सरकारमध्ये देखील सत्तेमध्ये आहे. भाजप इथे पण आहे, भाजप तिकडे पण आहे. मागच्या वर्षी आकडेवारी सांगतो की जवळजवळ महाराष्ट्राने टॅक्स कॉन्ट्रीब्युशन जे केंद्राला दिलेलं आहे राज्याचं, ते जवळजवळ 52,000 कोटी एवढं दिलेलं आहे. आणि रिटर्न जे आलेले आहेत त्यांना नॉट मोर दॅन 32,000 करोड, 32,000 कोटीपेक्षा जास्त परत आलेले नाही आहे. म्हणजे तुमचं सरकार असूनही जो टॅक्सचं योगदान महाराष्ट्राने देशाला दिलेलं आहे ते सुद्धा परत आले नाही आहे. तुम्ही सांगितलं, अगदी योग्य सांगितलं की डायमंड हम सुद्धा आज तिकडे गुजरातमध्ये शिफ्ट होऊन गेलेला आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये जी तुम्हाला आज प्रगती दिसते, जी प्रगती फक्त पुणे, मुंबई, नाशिक हा गोल्डन ट्रायंगल, थोडं नागपूरच्या आजूबाजू, काही औरंगाबादच्या त्या MIDC हब मध्ये, याच्या पलीकडे तुम्ही जर राज्याची स्थिती बघितली तर कुठे गुंतवणूक नाही. दावोसचा जो क्लेम केला जातो आहे की आम्ही 22,000 कोटीचे काही अग्रीमेंट्स केले आहेत, त्या फक्त अग्रीमेंट्स आहेत. त्या काही पैसा प्रत्यक्षात तुमच्याकडे आलेला नाही आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आलेली नाही आहे. त्याच्यामुळे औद्योगिकचा विचार जर केला तर महाराष्ट्राचा MIDC रिकाम्या पडलेल्या आहेत, खाली पडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या MIDC मध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेले जे प्लॉट्स आहेत किंवा मागासवर्गीय MSMEच्या माध्यमातून जे काही कर्ज योजना आहेत, त्या एकही कोणत्याही मागासवर्गीय समाजातल्या माणसांनी जर आज MIDC ऑफिसमध्ये गेले आणि किंवा DIC मध्ये गेले, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर मध्ये किंवा मिटकॉम मध्ये गेले, तर कोणालाही उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही, त्याला हाकललं जाते तिथून. तो ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल किंवा ओपनचं सुद्धा असेल. हे सगळे जे स्वप्न आहेत ते हजारो कोटींचे स्वप्न आहेत. लहान लहान उद्योग जे आहेत, लघु उद्योग आहे, मध्यम उद्योग आहेत, या उद्योगांसाठी जी पॉलिसी असायला पाहिजे, दुर्दैवाने ती पॉलिसी आज विधिमंडळात त्यांनी फक्त घोषणा केली की आम्ही आता औद्योगिक धोरण जाहीर करू. मग आता जेव्हा जाहीर होईल तेव्हा सगळ्या गोष्टी घडतील. आज तुमचं जो औद्योगिक धोरण नाही याची कबुलीच तुम्ही दिलेली आहे. आणि युती सरकारमध्ये एकवाक्यता नाही आहे हे सुद्धा स्पष्टपणे जाहीर होतं. म्हणजे कॅबिनेटमध्ये काहीतरी ठरवून जर तुम्ही केलं असतं, मांडलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो. पण विधिमंडळाच्या पटलावर फुंडकर सर जसं म्हणतायत की आम्ही नवीन औद्योगिक धोरण जाहीर करू, मग कॅबिनेटमध्ये तुम्ही काय ठरवलं बरं? घरकुलाच्या संदर्भामध्ये पण तसंच म्हणतायत की सर्वांसाठी घरासाठी आम्ही नवीन धोरण ठरवू. 2016 मधले ऑलरेडी सर्वांसाठी घरे असं धोरण आहे, पण तुम्हीच ठरवलं आहे ते. म्हणजे हा जो वित्तीय शिस्त आणायला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की ज्या माणसावर प्रधानमंत्र्यांनी आरोप केलेत त्या माणसाकडून आपण वित्तीय शिस्त अपेक्षा करत आहोत. आणि देवेंद्र फडणवीस यांचा आवडता विषय हा फायनान्स आहे असं ते सांगतात, आणि हा अशिस्तपणा ते खपवून घेत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज विधिमंडळामध्ये त्यांच्याकडे मोठ्या संख्येनं प्राबल्य आहे. 288 पैकी साधारणतः 240 त्यांच्याकडे आमदार आहेत. आणि अशा वेळेस महाराष्ट्र हा क्रायसिस मध्ये नाही तर मेगा क्रायसिस मध्ये आहे फायनान्शियली. तेव्हा त्यांनी ठोस काहीतरी तरतुदी आणि ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होते, पण ते निर्णय ते घेऊ शकत नाही आहेत. ही हतबलता आहे. आणि ही हतबलता या देशातल्या, या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला डबघाईला घेऊन जाणारी आहे. सर जसं म्हणालेत की मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे. ज्या देशामध्ये, ज्या कुठल्याही जगामध्ये जिथे फायनान्शियल कॅपिटल असते तिथे फायनान्स सेंटर असतात. गिफ्ट आता ते अहमदनगरला, गांधीनगरला घेऊन गेलेत. हा या देशातल्या डबल इंजिनचा मूर्खपणा आहे.
आणि हा मूर्खपणा इथले सत्ताधारी खपवून घेत आहेत. आणि फुंडकर सर जसं बोललेत की मुंबई या देशाच्या मुंबई फायनान्शियल कॅपिटल असल्या कारणाने मुंबईचं आपलं कॉन्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात दिसते. पण मुंबई जर जसं सोडलं, आपण ग्रामीण महाराष्ट्रात बघतो, आपण मराठवाड्यात बघतो, विदर्भात बघतो, पश्चिम महाराष्ट्रात बघतो, उत्तर महाराष्ट्रात बघतो, ही तफावत फार मोठी आहे. आणि ही तफावत ब्रिज करावी, ही जी फायनान्शियल इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आहे महाराष्ट्रातली, ती ब्रिज करावी म्हणून कुठलंही धोरण महाराष्ट्रात नाही. नोकऱ्या उद्योग निर्माण व्हावेत असं कुठलंही धोरण नाही. जो पोरखडपणा आज हसताना बोलताना वित्तमंत्र्याच्या माध्यमातून जातो, अरे ऐका जरा, ज्या पद्धतीनं ते बोलत होते म्हणजे हा शुद्ध फसवेगिरी आहे असं आजच्या या बजेट भाषणातून दिसते. येस, धन्यवाद सर. मी आजच्या आपल्या चर्चासत्रामध्ये अजून एक आपले प्रमुख पाहुणे आहेत, डॉक्टर कांबळे सर. कांबळे सरांकडे येतो. कांबळे सर, की आपण पाहिले की आधीच्या आपल्या सगळ्या मान्यवरांनी राज्यातील वित्तीय तूट असेल किंवा राज्यासमोरचे जे आर्थिक संकट आहे त्याबद्दल मांडले. नीती आयोगाने सुद्धा राज्य सरकारला या संदर्भात सावध केलं होतं की राज्याचा जो कर्जाचा बोजवारा आहे तो सरासरी 10% एका वर्षाला वाढला. म्हणजे 22-23 ची आकडेवारी पाहिली तर तो ऑलमोस्ट 10% आसपास होता, नंतरही त्यामध्ये वाढ झाली. तर एकूणच शासनाचं धोरण पाहता या संदर्भातली आपली पहिली टिप्पणी काय असेल, डॉक्टर कांबळे सर? खरं म्हणजे कर्जाचा जो वापर आहे तो कर्जाचा वापर विकास कामांसाठी करणं आवश्यक आहे. पण एकंदरीत हे अंदाजपत्रक बघितलं तर महसुली तूट दिसते आणि राज्यकोषीय राज्यवित्तीय तूट ही दिसते. म्हणजे महसुली खर्च भागविणं आणि कर्जावर व्याज परत फेडणं याचा प्रामुख्यानं वापर कर्जाचा होत असल्याचं दिसतं. आणि त्यामुळं कर्ज हे भांडवली खर्चासाठी उभा करणं आवश्यक आहे. आणि अर्थात ते करताना कर्जावरती मर्यादा आणणं आवश्यक आहे, कारण शेवटी ती परत फेडायचं आहे, कर्जावरचं व्याज परत फेडायचं आहे. पण ते जर विकास कामांवरती खर्च केलं, उद्योग असेल, पायाभूत सुविधा असतील, तर त्यातून काही उत्पन्न जनरेट होऊ शकतं, काही महसूल जनरेट होऊ शकतो आणि त्याचा वापर कर्जावर व्याज आणि कर्जाची मुद्दल परत फेडण्यासाठी करणं शक्य होतं. पण एकंदरीत हे जर बघितलं तर त्याचा विचार न करता आपण महसुली खर्च त्यातून करू लागलो आणि कर्जाचा बोजा सातत्यानं वाढवू लागलो, तर मग ते कर्ज बोजड होतं, डोईजड होतं आणि त्यामुळं मग राज्य, देश सुद्धा कर्जाच्या सापळ्यामध्ये, ट्रॅपमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे असं एकंदरीत मला दिसून येतं. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या, परंतु आपण पाहिले की निवडणुकीच्या कालामध्ये लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली आणि नंतर अशी घोषणा केली होती की 1500चा टप्पा आम्ही 2100 रुपयापर्यंत देऊ. खरं म्हणजे ही स्कीम प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशभरात गाजली. याआधी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तो प्रयोग झाला होता. या स्कीमने सरकार तर मिळवून दिलं, मात्र राज्यासमोरचा जो आर्थिक कर्जाचा डोंगर आहे तो आता दिवसेंदिवस वाढणार आहे असं दिसतंय. आणि अनेक महिलांना म्हणजे आजच्या या अर्थसंकल्पात अपेक्षा होती की 1500 रुपयाची घोषणा 2100 रुपयापर्यंत सरकार घेऊन जाईल, कारण त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ते वचन दिलं होतं. ते मात्र कुठे दिसलं नाही आणि सरकारने सोयीस्करपणे यातनं पळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका असतील की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात काही दिवसांमध्ये. तर या पार्श्वभूमीवर हा की फॅक्टर लाडकी बहीण योजनांचा जो सरकारच्या तिजोरीवर एक खूप मोठा भार सध्या पडत आहे आणि तो महिनोन्महिने वाढत जाणार आहे. यामुळे सरकार समोरची नवीन आव्हानं होईल आणि मग काय त्याच्या पुढचे चॅलेंजेस असतील राज्यासमोर? अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. लाडकी बहीण योजना खरं म्हणजे ते जे मॉडेल होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मध्य प्रदेशामध्ये ते राबवलं गेलं आणि मध्य प्रदेशामध्ये सगळ्या जागा सत्ताधारी पक्षाला मिळाल्या आणि त्याचं यश बघून मग आपण राज्यामध्ये ते स्वीकारलं आणि कमी अधिक फरकानं तसाच परिणाम राज्यामध्ये सुद्धा झाला असं आपल्याला दिसतं. यामध्ये आता जर हे बजेट जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेवरचा खर्च
त्याची द्यायची रक्कम होती त्यामध्ये वाढ केलेली आहे आणि ते साधारणतः 2100 रुपये पण त्यांनी वाढवलेला, अगोदर 1500 रुपये काहीतरी होतं. आणि एकूण जी लाडकी बहीण योजनेसाठीचा जो खर्च आहे तो 64,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवलेला आहे. पण त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम जर आपण विचारात घेतले तर यामधून देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी काय योगदान मिळणार का, एवढी त्याची कार्यक्षमता, एवढा त्याचा प्रभाव आहे का, आतापर्यंतचा जर अनुभव विचारात घेतला तर तसा परिणाम, तसा प्रभाव इथं आपल्याला दिसत नाही. म्हणजे 50% मतदार स्त्रिया आहेत असं जर आपण गृहीत धरलं तर त्यांना एक वोट बँक म्हणून घेणं आणि त्यांचा वापर, त्यांच्या मदतीनं आपण सत्ता मिळवणं असा हेतू यामध्ये असण्याची दाट शक्यता दिसते. आणि म्हणून लाडकी बहीण योजना एक स्त्रियांचं कल्याण म्हणून आपण त्याकडे पॉझिटिव्हली बघू शकतो. पण विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचं योगदान जर आपण बघू लागलो, उद्योगासाठी काय योगदान देणार आहे का, सेवा क्षेत्रासाठी काय योगदान देणार आहे का, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काय योगदान देणार आहे का, शेतीसाठी काय मदत होणार आहे का, या दृष्टीने जर आपण बघू लागलो तर तसा प्रभाव या योजनेमध्ये दिसत नाही आतापर्यंतची जी कार्यवाही केली तर. पण त्यांच्या अजेंड्यावरती, सत्ताधारी पक्षाच्या अजेंड्यावरती की ही जे रक्कम आहे ती रक्कम वाढवायचं होती आणि तो त्यांनी त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2100 रुपयांपर्यंत ते वाढवलेलं आहे. पण विकासातलं योगदान, एक जसं विकसित भारताकडे आपल्याला जायचं आहे तसं विकसित राज्याकडे जायचं आहे आणि विकसित भारतामधलं महाराष्ट्राचं योगदान वाढवायचं असेल तर अशा प्रकारच्या योजनांचा फार प्रभाव पडू शकेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून त्याच्याऐवजी जर शेती विकास, उद्योग विकास, सेवा क्षेत्राचा विकास, सामाजिक कल्याण, जाती जमाती या दृष्टीने जर आपण बघू लागलो तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं असं मला वाटतं. आणि प्रामुख्यानं अंदाजपत्रकी तरतुदी करून चालणार नाही तर ते काटेकोरपणे बघणं आवश्यक आहे की जेवढ्या रकमेची तरतूद केलेली आहे तेवढी रक्कम खर्च होते का, त्याच कारणासाठी होते का, आणि ते करतानाच त्याचे परिणाम काय दिसतात, प्रभाव काय पडला, परिणाम काय झाला हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून आपण लाडकी बहीण योजनेकडे बघू लागलो तर तसा परिणाम दिसत नाही. परिणाम एवढाच दिसतो की स्त्रिया किंवा स्त्री मतदार खुश झाला आणि त्यांनी एक सत्ताधारी पक्षाला एक मत देऊन सत्ता मिळवण्यासाठी मदत केली असं आपल्याला दिसतं. पुन्हा त्यामध्ये पण अनेक प्रश्न आहेत की बाबा खरंच ज्यांना गरज आहे त्यांनाच ते फायदा मिळाला का, ज्यांना आवश्यक होतं त्यांना तो मिळाला का, हे यासारखे प्रश्न यामध्ये निश्चितपणे आहेत. त्याचा पण विचार करायला पाहिजे. एक स्त्रियांच्या आर्थिक सबलीकरणाची योजना म्हणून जर करायचं असेल तर ज्यांना त्याची गरज आहे, ज्यांना अत्यंत आवश्यक आहे, जो वंचित गटातला, अनुसूचित जाती जमातीमधल्या त्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्याचा वापर करणं आवश्यक आहे. आपण सरसकट करायला लागलोय की ज्याला गरज नाही त्याला पण त्या योजनेच्या जाळ्यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्याला गरज आहे त्याकडं आपण कितपत लक्ष देतो. खरं म्हणजे ही निवडक योजना असायला पाहिजे. ज्यांना गरज आहे, ज्यांची प्रतिकूल परिस्थिती आहे, ज्यांची गरिबीची परिस्थिती आहे, ज्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न फार गंभीर आहे, रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे, गरिबी फार मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यांच्यासाठी या योजना सिलेक्टिव्ह पद्धतीनं, निवडक पद्धतीनं करणं आवश्यक होतं. पण मध्य प्रदेशमध्ये ते यशस्वी झालं आणि तशाच प्रकारे राज्यामध्ये यशस्वी झालं म्हणून ते कंटिन्यू करणं, ते मानधन वाढवणं हे विकासाला योगदान देणारं ठरेल असं मला वाटत नाही. याऐवजी अनुसूचित जाती जमाती ओबीसी या सामाजिक कल्याणावरच्या ज्या योजना आहेत त्यावरती भरीव तरतूद करणं, नवनवीन उपक्रम, नवनवीन योजना राबविणं, चालू करणं आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं, अशा प्रकारचा प्रयत्न यामध्ये अपेक्षित होता, आवश्यक होता. आणि जी अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे ती तशीच्या तशी त्या बाबींवरती, त्या उपक्रमांवरती खर्च केली जाते की नाही ही प्रामाणिकपणे बघणं आवश्यक आहे. त्यामधला प्रामाणिकपणा आवश्यक आहे. तशा प्रकारच्या प्रयत्नाची गरज आहे असं मला वाटतं. एक राजकीय हेतू, एक राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी जर आपण योजना करू लागलो तर त्याचं राजकारण होतं, पॉलिटिसायझेशन होतं.
आणि पॉलिटिसायझेशनच्या माध्यमातून आपण एखादं राज्य, एखादा देश विकसित देश म्हणून उदयास आणू शकत नाही. ते तात्कालिक राहतं आणि नंतर ते विसरत जातं आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी वा उणिवा असण्याची दाट शक्यता असते. आणि या योजनेमध्ये अशा त्रुटी उणिवा दिसत आहेत. ज्यांना ते पाहिजे होतं त्यांना अधिक लाभ द्यायला पाहिजे होता, असं न करता आपण सरसकट देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना गरज आहे त्यांना देणं आवश्यक होतं, ज्यांना गरज नाही त्यांना पण आपण देतोय. म्हणजे सगळे समान आपण मानले, पण जो वंचित घटक आहे, सामाजिक वंचित घटक आहे, अनुसूचित जाती जमाती ओबीसी अल्पसंख्याक, त्यांची गरिबी, त्यांच्या गरजा, त्यांच्या रोजगाराची आवश्यकता हे फार मोठ्या प्रमाणावरती आवश्यक होतं. यामधून काय होऊ शकेल, आज देशामध्ये राज्यामध्ये विषमतेचा प्रश्न फार गंभीर आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट आहे, आता ऑक्सफॅमचा 2025चा रिपोर्ट आलेला आहे आणि यामधून विषमता वाढत चाललेली आहे. या विषमतेचा उल्लेख सुद्धा या अंदाजपत्रकामध्ये नाही. आणि या योजना आपल्याला करायच्या आहेत, लाडकी बहीण असू द्या किंवा अजून कुठल्या योजना असू द्या, की निवडक त्याचा बेनिफिशरी पाहिजे, लाभार्थी ज्याला गरज आहे तो पाहिजे. आपण तसं न करता सरसकट आपण देण्याचा प्रयत्न केला म्हणजे इथं राजकीय हेतू स्पष्ट दिसतो. तो तसा होता कामा नये, कारण राजकारणातून किंवा पॉलिटिसायझेशन मधून आपण अशा प्रकारचं प्रगत आणि विकसित राज्य आणि देशाकडे जाऊ शकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुम्ही जी 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 पुणकर सर प्लीज. कुंबळे सरांनी किंवा त्याच्यापूर्वी आलते सरांनी पण काही गोष्टी ज्या मांडल्या होत्या ना, की त्याचं एक म्हण आहे की पीपल गेट्स व्हॉट दे डिझर्व. तुम्ही ज्या लायकीचे आहेत तसे सत्ताधारी तुम्हाला मिळतात. आता लोकांनी त्यांच्या प्रश्नावर मतदान न करता या फुकटच्या योजना ज्या आहेत त्या योजनांना भावून लोकांनी मतदान केलंय. त्यांना कळलेलं आहे की लोकांना काय पाहिजे, आता लोकांना फुकटाचं पाहिजे. आता फुकटाचं पाहिजे तर फुकट कंटिन्यू करा. मग बाकीच्या जी तुमची अर्थव्यवस्था आहे जी कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन इकॉनॉमी आहे, म्हणजे ज्या ठेकेदारांनी ज्या उद्योजकांनी तुम्हाला सत्ता आणण्यासाठी मदत केलेली आहे, राज्य शासन त्यांच्या फायद्यासाठी राबतंय. आता कृषीचा उल्लेख केला कांबळे साहेबांनी, त्याच्या आधी प्रियदर्शी सरांनी पण केला. तर महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी काय अर्थसंकल्पात काही आहे का, तर नाही आहे. म्हणजे आता पूर्व विदर्भातला धानाचा प्रश्न आहे तो हाताळला गेला नाही. पश्चिम विदर्भातला सोयाबीनचा प्रश्न आहे तो हाताळला गेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात FRP आहे ऊसाचा आणि दुधाचा प्रश्न आहे, दुधाचे भाव आहेत, FRP आहे. आणि हे प्रश्न कुठेही न हाताळता नाशिकच्या भागात उत्तर महाराष्ट्रामध्ये फळांना हमी भावामध्ये आणायचं का नाही, आणणार आहेत का नाही, यांनी कबूल केलं तर सगळ्या गोष्टी त्याच्या जाहीरनाम्यामध्ये. या कुठे दिसत नाहीये. आता कर्जमाफी जी आम्ही कर्जमाफी करू असं यांनी अगदी घसा ओरडून इलेक्शनच्या पिरियडमध्ये मोदींनी सुद्धा महाराष्ट्रात आल्यानंतर घोषित केलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू. आता कर्जमाफीचा उल्लेख सुद्धा झाला नाही या अर्थसंकल्पामध्ये. कर्जमाफी नाही आहे. टेक्सटाईल हब तुम्ही कोणाच्या भरोशा करताय? कापसाचा पेरा कमी झालाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. केंद्र सरकार कापूस आयात करते आहे. इथले कापसाचे भाव पडत चाललेले आहे. कापूसच नाही तर हब कुठून करणार तुम्ही? कापसाच्या शेतकऱ्यांनी कापूस पेरू नये असाच तुमचा सगळा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे कृषी क्षेत्रातल्या संदर्भामध्ये पीक विमाचा जे कर्ज होतं ते माफी झालेली नाही आहे. त्याच्यानंतर 7.5 हाफ पॉवरची यांनी ती इलेक्ट्रिसिटी माफ करण्याचा मागे निर्णय घेतला होता. 7.5 HP पंपाचं इलेक्ट्रिसिटी माफ झालं काय त्याच्यामध्ये, की महाराष्ट्रामध्ये 7.5 HP पंप म्हणजे 10 HP पंप वापरायचे आणि 7.5 HP दाखवायचे. 7.5 HP दाखवायचा, 5 HP लेबलिंग म्हणजे तिथल्या सर्वे मध्ये तो कमी करायचा आणि फुकटा सगळं खाऊन घ्यायचं. आता या सगळ्या गोष्टीमुळे आज महाराष्ट्रामध्ये प्रियदर्शी सर जे बोलले की नाही, मेगा क्रायसिस आहेत बरं का. महाराष्ट्र अर्थसंकल्प, मी अर्थाचा संकल्प काय केलाय तुम्ही महाराष्ट्रासाठी हे तुम्ही जाहीर केलेलाच नाहीये. हा नुसतं ठेकेदारांच्या आणि उद्योजकां काही त्यांचे जे मित्र उद्योजक आहेत त्यांच्या फायद्यासाठी हा सगळा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. कृषीचा विषय असेल, बेरोजगारीचा विषय असेल. आता GDP म्हणता प्रियदर्शी सर की GDP वाढत चाललाय, सगळे आकडेवारी प्रसिद्ध करतायत. आता 2 गोष्टी लक्षात घ्या.
जीडीपी जर वाढत आहे आलते सर, जीडीपी जर वाढत आहे तर मग रोजगार निर्माण व्हायला पाहिजे का नाही? रोजगार निर्माण होत नाहीये. जीडीपी वाढत आहे तर महागाई कमी व्हायला, इन्फ्लेशन कमी व्हायला पाहिजे का नाही? ते तो 10%, 9.5%, 10% वर गेलेला आहे. म्हणजे काहीतरी फसवेगिरी सुरू आहे. म्हणजे जीडीपी वाढताय असं सांगताय, परंतु जीडीपी वाढल्यानंतरचे जे परिणाम राज्यामध्ये दिसायला पाहिजे ते आपल्याला कुठे दिसत नाहीये. त्याच्यामुळे लोकांनी आता काय, लोकांच्या लक्षात अर्थसाक्षरता दुर्दैवाने आपल्याकडे फार कमी आहे, म्हणजे नाहीच आहे. मागासवर्गीयांचं आणि ओबीसींचा जे प्रश्न आता सगळे आपल्या तिन्ही सन्माननीय लोकांनी उपस्थित केला होता की कुठे काय आहे, मागासवर्गीयांचा काही संबंध राहिला नाही या सगळ्या प्रकाराशी. हा अर्थसंकल्प सामान्य लोकांसाठी, कष्टकरी लोकांसाठी, मागासवर्गीयांसाठी, ओबीसींसाठी या अर्थसंकल्पाचा काहीही संबंध नाहीये. हे फक्त पानं पुसण्याचे धंदे आहेत. यांचे प्रॉमिसेस केलेले उद्योजकांना बेनिफिट देणे, टॅक्स बेनिफिट देणे, त्यांचे कर्ज माफ करणे, याच्या पलीकडे हा अर्थसंकल्प नाही. सामान्य माणसाच्या पदरात या अर्थसंकल्पातून काहीही पडणार नाहीये, हे मात्र स्पष्ट आहे. तर फुंडकर सर, मी याला जोडूनच एक उपप्रश्न विचारतो की कृषी क्षेत्राशी संबंधित 500 कोटींची तरतूद सरकारनं एआय टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी केली आहे. खरं म्हणजे त्याच्यात ही मोघमपणे ते म्हणालेत की आम्ही त्याच्यासाठीचं धोरण आखणार. एआयचं धोरण तुम्ही कृषी क्षेत्राशी आखणार, ते कशा पद्धतीने आखणार? इथले हमी भावाचे प्रश्न अजून सुटले नाहीयेत. अवकाळी पाऊस झालेला आहे. तुम्ही उत्तर महाराष्ट्रातलं नाशिकचं बघितलं तर नाशिकचं जे कॅपिटल आहे मूळ व्यापाराचं, ते आहे इथलं द्राक्ष, जो फॉरेन मध्ये एक्सपोर्ट होतो. आजची बातमी आहे की नाशिक जिल्ह्याचं 40% उत्पादन घटलेलं आहे द्राक्षांचं. तर इतक्या मोठ्या क्रायसिसमध्ये शेतकरी असताना त्या बाबतीत कुठेही दिसत नाही आणि एआय टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही धोरण आखण्यासाठी करणार. काय यातली नेमकी फसवेगिरी आहे? हे बघा प्रियदर्शी सर यातले जास्ती एक्सपर्ट आहेत, तरी सांगतो मी. आता एआयचा वापर किंवा या सगळ्या चॅट जीपीटी असेल, एआयचा वापर असेल, आता आपण रिप्लिकेट करतो. आपण आता रिप्लिकेट करतोय. जे चायनाने बनवलेलं आहे, अमेरिकेने बनवलेलं आहे, युरोपने बनवलेलं आहे, त्याचा आपण वापर करतोय. खुलास, क्रोक असेल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वापर करतोय. स्वतः आपण कुठलीच टेक्नॉलॉजी डेव्हलप केली नाहीये. त्यासाठी R&D वर जो पैसा खर्च करायला, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर नाही, पण महाराष्ट्र सुद्धा देवेंद्र फडणवीस जे सांगतायत ना, त्यांनी मुंबईमध्ये जो एआयचा एक खूप मोठा एक कॉन्फरन्स, हा, एआयच्या किंवा चॅट जीपीटी सारख्या प्लॅटफॉर्मचा R&D साठी तुम्ही अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद केली हे दाखवा आधी. तुम्ही तरतूदच केलेली नाहीये. 500 कोटी म्हणजे काय, काहीच नाहीये. म्हणजे तुम्हाला कुठली टेक्नॉलॉजीचा R&D साठी तुम्ही प्रोत्साहन देणार नाही. महाराष्ट्रामध्ये इतके जबरदस्त युवक आहेत ज्यांच्याजवळ प्रचंड टॅलेंट आहे. तुम्ही त्या लहान लोकांना सोबत घ्या. स्टार्टअप्स आहेत खूप मोठे मोठे, ते पडलेल्या निधीच्या स्टार्टअप साठी तुम्ही कुठे काय, तुम्हाला एक अर्थसंकल्पात मला एक पैसा दाखवून द्या की स्टार्टअप साठी तुम्ही इतके रिझर्व ठेवले आहेत. एआयचा वापर शेतकऱ्यांसाठी लांब आहे हो. जी जी, मी याच प्रश्न घेऊन प्रियदर्शी सरांकडे आता येणार होतो. प्रियदर्शी फक्त एक करतो, कृषीच्या संदर्भात एआयचा वापर तर फार दूरच्या गोष्टी आहेत, पण किमान आपण स्वतःची टेक्नॉलॉजी सुद्धा डेव्हलप करू शकलो नाही इतक्या वर्षामध्ये. दुसरं, आता शिक्षणामध्ये महाराष्ट्राच्या जवळजवळ 17,000 जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणार आहेत एक शिक्षकीय. ते कारण काय माहितीये का, की ते बंद केल्याने 2,000 कोटी वाचणार आहेत म्हणे. म्हणजे त्या शाळा बंद केल्या की 2,000 कोटी शासनाचा खर्च, अपव्यय खर्च आहे तो. शिक्षणावरचा दुर्दैवाने खर्च अपव्यय समजला जातो, असं हे शासन आहे की जे म्हणतात की 17,000 शाळा आम्ही बंद केल्या की 2,000 कोटी वाढतील. मग दुसऱ्या बाजूला नाशिकच्या होणाऱ्या 28च्या का 27च्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही 34,000 कोटी बजेट केलेलं आहे. 34,000 कोटीचं बजेट केलेलं आहे आणि 2,000 कोटीसाठी 17,000 शाळा बंद पडणार आहेत. माझं असं म्हणणं आहे, खरं तर माझं सरकारला एक विनंती आहे आपल्या या सगळ्या माध्यमातून, की अहो तुम्ही आम्हाला शिकू द्या. म्हणजे मग काय की आम्ही तुमचे सगळे जाहीरनामे, तुमच्या पॉलिसी,
तुमचे धर्मग्रंथ वाचायसाठी आम्ही अडाणी राहून चालणार नाही ना. आम्ही शिक्षित झालो पाहिजे. 2000 कोटी वाचण्यासाठी 17,000 शाळा बंद करणं हे काही योग्य नाही आहे. आणि मिळावं तुम्ही 34,000 खर्च करा, काय करायचंय ते करा. 34,000 कोटीमध्ये 2,000 कोटी अजून वाढ करून द्या, पण शाळा बंद करून पाहिजे असंही सरकार आहे. जी 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 महत्वाच्या मुद्द्याकडे सर तुम्ही लक्ष वेधलंय. जी जी अल्टे सर प्लीज बोला. हा, मला पुणकर सर आणि कमळे सरांनी जे एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला होता त्यालाच पूरक म्हणून 1-2 गोष्टी मांडायच्या आहेत. त्या अशा की लाडक्या बहिणीचं त्यांची ती राजकीय गरज होती म्हणून त्यावेळेला 1,500 रुपये त्यांनी वाटले. आणि आता आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे क्रायटेरिया लावून जवळपास 9 लाख भगिनी जे आहेत त्यांना त्याच्यातून वगळलेला आहे. हा एक भाग आहे, ही त्यांची अडचण आहे. म्हणजे आता त्याच्यातून ते सुटका करू इच्छितात या ना त्या कारणाने. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की पुणकर सर जे बोलले की शाळा आहे किंवा बाकीच्या आमचं विकासावरती खर्च होत नाही. मी आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो ती अशी की नीती आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत 2017च्या. त्या नीती आयोगाच्या गाईडलाईन्स मधला पॅरेग्राफ 12 आहे. त्या पॅरेग्राफ 12 मध्ये 3, 4, 5 असे पॉइंट आहेत. त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने जे वेगवेगळ्या खात्याचं किंवा डिपार्टमेंटचं जे बजेट आहे ते कमीत कमी 16%, 8.5% किंवा ओव्हरऑल त्या पॉप्युलेशनच्या प्रमाणात खर्च करावा. आणि तीच पद्धत हे राज्य स्तरावर सुद्धा अवलंबण्यात यावी. म्हणजे थोडक्यात आपल्या राज्यामध्ये बजेट अलोकेट करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सामाजिक न्यायासाठी जे बजेट आहे, आदिवासीच्या विकासासाठी जे बजेट आहे, ओबीसी बहुजन कल्याणासाठी जे बजेट आहे, अल्पसंख्याक समाजासाठी जे बजेट अलोकेट केलेलं आहे ते त्याचं किती पर्सेंटेज येतं, तर याच्याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचा जर आपण विचार केला तर 7.20 लाख कोटीचं जे बजेट आहे ते आपल्याला असं दिसून येतं की सामाजिक न्याय याच्यासाठी 25,581 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे 7 लाखातले 25,581. बघा त्याचा हिशोब किती येतो, 2-2.5% येऊन जाईल. आदिवासी विकासासाठी 7 लाखातले 21,495 कोटी दिलेले आहेत. ते सुद्धा 1.5-2% जवळपास येतं. ओबीसी साठी एवढा मोठा ओबीसी समाज आहे, पुणकर सरांनी उल्लेख केला की त्यांच्या विकासासाठी किती बजेट दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, 4,368 कोटी. आणि अल्पसंख्याक समाज जो आहे त्याच्यासाठी फक्त 812 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे 2 ते 2.5%च्या वर या वेगवेगळ्या प्रकारच्या जनसमूहासाठी या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद केलेली नाही. आणि मग या समूहाचा त्यांचा समान विकास, त्या विकसित भारत वगैरे हे जे मोठमोठे शब्द आहेत ना की समानता, सर्वांना न्याय वगैरे वगैरे, या गोष्टी काही याच्यातून साध्य होणार नाहीत. कारण या प्रवर्गावर केलेली तरतूद ही अतिशय तोकडी आहे. जी धन्यवाद सर. एक नवीनच तुम्ही त्यामध्ये हायलाइट केलं. माझा प्रश्न प्रियदर्शी सरांसाठी आहे. मगाशी चर्चेमध्ये तो प्रश्न सुटला. आपण एआय टेक्नॉलॉजीच्या संदर्भात बोलत होतो की कृषी क्षेत्रासाठी त्याचा वापर होईल आणि त्यासाठी 500 कोटींची तरतूद आहे. खरं म्हणजे एआयचा वापर आता जगभरात सगळीकडे झालाय. मगाशी पुणकर सरांनी चायना, अमेरिकेचं उदाहरण देऊन जे काही वर्ल्ड त्याच्यामध्ये सगळ्याचा टेक्नॉलॉजीचा वॉर सुरू आहे त्याबद्दल ते म्हटले. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत अत्यंत ढोबळ असं ते धोरणात्मक ते सगळं गोलमोल उत्तर होतं. खरं म्हणजे राज्यातील गुन्हेगारी जर आपण बघितली गेल्या 15 दिवसातला किंवा महिनाभरातला आढावा घेतला की गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे दिवसा ढवळ्या महिलांवर अत्याचार होत आहेत, पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये. आणि सरकारचं हे जे अकार्यक्षमता आहे
ती लपवण्यासाठी मग वेगवेगळे मुद्दे चर्चेत आणून प्रकरण सगळं डायव्हर्ट केलं जाते. खरंच या AI टेक्नॉलॉजीचा वापर आणि सरकार त्या बाबतीत गंभीर आहे का, जे कृषी क्षेत्राच्या एकूणच विकासासाठी कितपत ते योग्य ठरू शकतं? प्रियदर्शी सर. टेक्नॉलॉजीचा वापर हा प्रत्येक क्षेत्रासाठी फलदायी असतोच, पण मुद्दा असा आहे की या सरकारवरच विश्वास आहे का टेक्नॉलॉजी आणि डेटाच्या संदर्भामध्ये? म्हणजे तुम्ही किती मतदान झालं याचीच आकडेवारी जर देऊ शकत नसाल तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, सामाजिक क्षेत्रातल्या, कृषी क्षेत्रातली किती आकडेवारी आहे, किती पीक पेरा झालाय, किती गळती आहे, याची आकडेवारी तुम्ही कित्येक वर्ष देत नाही आहात. देशामध्ये सेन्सस झालेलं नाही आहे. 2021ला सेन्सस व्हायला पाहिजे होतं, ती आकडेवारी अजून लोकांपर्यंत नाही आहे. पॉलिसी मेकिंगसाठी आणि टेक्नॉलॉजीसाठी डेटा हा अत्यंत महत्वाचा असतो. तुम्ही तो डेटाच लपवताय. नरेंद्र मोदी अमेरिकेला जाऊन काय करार केले हे तुम्हाला लपवायचंच आहे, म्हणून तुम्ही RTI मध्ये बदल करून आणताय. RTI कायद्यामध्ये बदल करताय त्या डेटा प्रोटेक्शनच्या नावाखाली, डाटा प्रायव्हसीच्या नावाखाली. म्हणजे या सरकारवर, मग ते केंद्र सरकार राहो की राज्य सरकार राहो, लोकांचा विश्वास नाही. टेक्नॉलॉजी ही उणीव भरीव काढू शकते, पण त्याच्यासाठी जी पारदर्शकता तुम्हाला पाहिजे ती तुम्ही ती ट्रान्सपरन्सी तुम्ही आणायला पाहिजे, पण तुम्ही ती ट्रान्सपरन्सी आणत नाहीये. म्हणजे इस्रायल सारख्या देशामध्ये व्हर्टिकल फार्मिंग आहे आणि त्या व्हर्टिकल फार्मिंगचे पॅरामीटर्स, इंडिकेटर्स घेऊन त्यांनी या टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तुम्ही करा EVM मध्ये ब्लॉकचेनचा वापर आणि सांगा, पण ते तुम्ही करू इच्छित नाही. म्हणजे तुम्हाला या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर खरंच उपयोगासाठी करायचा आहे का, तर नाही. लोकांना या चर्चेमध्ये काहीतरी चघळत राहावं. महाराष्ट्राला खरं पाहता जितरत्न फुल टाइम होम मिनिस्टर पाहिजे, फुल टाइम गृहमंत्री पाहिजे. म्हणजे इथले राष्ट्रवादीचे आंदोलक जे काही कार्यकर्ते आहेत ते पेट्रोल टाकत आहेत पोलिसांच्यावर. उपायुक्त जे आहेत, कमिशनर आहेत, त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकत आहेत. इथपर्यंत मजल या सगळ्या पक्षाची गेलेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे मुंबई फायनान्शियल कॅपिटल आहे, पण ते मुंबई आणखी एक कॅपिटल झालाय महिलांवरच्या गुन्हेगारीचं. क्राईम कॅपिटल. या राज्याला फुल टाइम गृहमंत्री पाहिजेत, पण ते फुल टाइम गृहमंत्री ते स्वतः काम करत नाहीयेत आणि म्हणून मग राज्यातली गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पण आपण ज्या सगळ्या पॉप्युलर स्कीमची चर्चा करत होतो, कदाचित काही महिलांना याचा फायदा त्या 1500 किंवा 2100 रुपयामध्ये दिसत असेल, तात्पुरता दिसत असेल, पण खरं पाहता तो फायदा नाही आहे. कारण या सगळ्या याच्यातून आपण जर बघितलं तर शिक्षणावरचा खर्च कमी झालेला आहे, आरोग्यावरचा खर्च कमी झालेला आहे, बाकी जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरचा खर्च, म्हणजे उदाहरणादाखल हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर रिवाइज एस्टिमेट मध्ये खर्च होता साधारणतः 29,000 कोटी, तो तुम्ही कमी करून 27,000 कोटी केलेला आहे. म्हणजे याचा भुर्दंड कुणाला बसणार आहे, तर सामान्य माणसांना बसणार आहे. वॉटर सप्लाय, सॅनिटेशन आणि हाऊसिंग रिवाइज एस्टिमेट मध्ये तुमचा खर्च होता साधारणतः 34,000 कोटी, तो तुम्ही किती केला आहे, 30,000 कोटी केलेला आहे. म्हणजे पाण्यासाठी तुम्हाला वनवन हे आता फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला भोगावी लागत आहे. बरोबर. म्हणजे हे जे वित्त मंत्री आहेत हे पुण्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. 57 गावं महानगरपालिकेमध्ये सहभागी करून घेतलेत. या 57 गावांना तुम्ही पाणी कसं देणार आहात याची काही तरतूद तुमच्याकडे नाही, याचं काही प्लॅनिंग तुमच्याकडे नाही. आणि हे प्लॅनिंग नसल्यामुळे GBS सारखे रोग पसरत आहेत पुण्यामध्ये. ते पुण्यामधून पसरून मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. पण या वित्त मंत्र्यांना डोकं आहे की नाही असा प्रश्न करायची गरज आहे. म्हणजे 57 गावं तुम्ही महानगरपालिकेमध्ये जोडून घेताय, पण त्यांना सॅनिटेशनची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था नाही, तिथे कुठे हॉस्पिटल नाहीत. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न करावा लागत आहे. कारण जे भांडवल जमा व्हायला, जे महसूल रेव्हेन्यू जमा व्हायला पाहिजे तो रेव्हेन्यू तुमच्याकडे नाही आणि तुम्ही पॉप्युलर योजनावर खर्च करताय. एकीकडे तुम्ही जाहीरनाम्यामध्ये, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा योजना सांगताय, ते तुम्हाला करता येत नाहीत. आणि मग जे कांबळे सर जसं म्हणाले की कॅपिटल एक्सपेंडिचर हा तुमचा रोजगार निर्मितीवर झाला पाहिजे, पण तसं आपल्याला या बजेट ब्रीफ मध्ये काही दिसत नाही. ऍग्रिकल्चरवरचा खर्च म्हणजे कृषी आणि संलग्न सर्व्हिसेसवर
39,800 कोटीचा खर्च होता, तो तुम्ही कमी करून 32,276 कोटीवर आणलाय. जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन या वर्षी सुद्धा कृषी क्षेत्रातलं जास्त आहे. आणि बळीराजा, पोषण करता, पोशिंदा असे शब्द प्रयोग तुम्ही करता आणि हसण्यावरी उडवता विधिमंडळामध्ये. लाज नाही वाटत का वित्तमंत्री तुम्हाला? म्हणजे जो इथला शेतकरी आहे ते आत्महत्याची संख्या वाढत चाललेली आहे, तुम्ही त्यांच्या योजनांवरचा खर्च कमी करताय. म्हणजे 39,801 जे आर्थिक सेवेमध्ये महत्वाचा अंग आहे कृषीचा, तिथे 29,801 कोटी तुम्ही रिवाइज एस्टिमेट होतं ते तुम्ही कमी करून 32,276 कोटीवर आणलेलं आहे. आणि हसण्यावर तुम्ही उडवताय विधिमंडळामध्ये. त्याच्यामुळे हा सामाजिक सेवेमधला काही सोयी सुचत नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भातलं काही सोयी सुचत नाही, रोजगार निर्मितीच्या संदर्भातलं काही सोयी सुचत नाही. पण काय करायचं आहे यांना, देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्र्यांना? तर इथल्या जमिनी त्या रामदेव बाबाच्या घशात घालायच्या आहेत, इथल्या जमिनी त्या अदानीच्या घशात घालायच्या आहेत. आणि श्रद्धा अंधश्रद्धा याच्यातला फरक न करता तुम्ही फालतूचे खर्च तुम्ही जास्त करतायत, शिक्षणावरचा खर्च तुम्ही कमी करतायत, शाळा बंद पाठवतायत. महाराष्ट्र एकेकाळी हे मॉडेल स्टेट असायचं या देशासाठी. ज्या काही योजना ठरायच्या त्या मॉडेल स्टेट म्हणून ठरायच्या. तुम्ही त्या लाडकी बहीण सारखी योजना घालून देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पामधलं डबघाईवाल जाईल अशी तुम्ही तरतूद करताय. बरं, या सगळ्या वित्तमंत्र्यांना कदाचित वित्ताचं काही एबीसी कळत नसेल, पण इथे फायनान्स सेक्रेटरी आहेत, याचं काहीतरी फायनान्स प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे. हे काही प्रपोज करतायत की नाही करतायत, की यांचं नेक्सस बाबू आणि राजकारणाचं नेक्सस हे फक्त मलिंदा खाण्यासाठी आहे? आता कॉन्ट्रॅक्टरचं पण नेक्सस तिथे झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती नाही, त्याच्यामुळे इथले स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस महाराष्ट्रामध्ये खरं पाहता जास्त आहेत. त्यांच्यासाठी MIDC मध्ये कुठल्या सुखसुविधा नाहीत, त्यांच्यासाठी मार्केट प्लॅटफॉर्म तिथे नाहीत. आणि याच्यातनं जे कर्ज परतफेड व्हायला पाहिजे ते कर्जाची परतफेड किंवा त्या इंटरेस्टची परतफेड आपण करू शकत नाही, अशी आजची आर्थिक व्यवस्था या राज्याची झालेली आहे. आणि म्हणून ही फसवेगिरी आहे, शुद्ध फसवेगिरी आहे. म्हणजे जे खर्च कमी करायला पाहिजे, आजचे अध्यक्ष महोदय सांगतायत नार्वेकर की तुम्ही पेनड्राईव्ह ब्रीफकेस मध्ये घेऊन जा. पेनड्राईव्ह घेऊन जाण्यासाठी ब्रीफकेस कशाला लागते हो तुम्हाला? ती तुम्ही पाऊच मध्ये पण देऊ शकता, पण खर्च कमी करायचा नाही. ती ब्रीफकेस महत्वाची या सगळ्या आमदारांसाठी झालेली आहे आणि ते वर्षानुवर्ष सुरू आहे. म्हणजे जो खर्च वायफळ खर्च आहे कमी करू शकतात, पण तो खर्च करायचा नाही. शिक्षणावरचा मात्र 2,000 कोटी कमी करायचा, ही नालायकपणा हा महाराष्ट्र सरकार करतात. जी सर. हा, मला असं वाटतं की जो एक प्रश्न कांबळे सर, एक मिनिट फक्त. जीत रत्ने जो प्रश्न AI संदर्भात, कृषी शाळेच्या संदर्भात अतिशय हास्यास्पद जीत, की जिथे मग मला वाटते सरकारला आता ऑफलाईन पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरायची आहे. अहो, शेतकऱ्याला शेतीला वीजच रात्री 11 ते 6 देताय तुम्ही. तिथे इलेक्ट्रिसिटी भागामध्ये तिथे तुम्ही हे टेक्नॉलॉजी कशी वापरणार? फीडर्स नाहीयेत तुमच्याजवळ. या सोलार स्कीम आणखी फसवेगिरी आहे सर. सोलार स्कीम फसवेगिरी आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, पण ते 11 ते 5 फक्त मोफत आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही वापरली तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. तेच म्हणतोय की AIचा वापर जर तुम्हाला ऑफलाईन करायचा असेल तर मला असं वाटतं जगातली फार मोठी टेक्नॉलॉजी महाराष्ट्र शासनाने शोधून काढलेली आहे असं म्हणायला. AIच्या संदर्भात R&D जर बघितली तुम्ही तर चायना आणि अमेरिका त्यांच्या बजेटच्या 3% R&D वर खर्च करतात. बजेटच्या 3%. आज तर समजा 7.5 लाख कोटीचा जर बजेट आपण, प्रियदर्शी सर तुम्ही सांगता की 7.5 लाख कोटीचा बजेट जर तयार केलेला आहे, तर 7.5 लाख कोटीच्या 3% किती होतात? एवढा R&D वर 500 कोटीने काय होणार आहे? त्यामुळे या गोष्टी काही अर्थ नाही या गोष्टींना.
म्हणजे धन्यवाद सर. एआयचा संबंध जोडणं फार म्हणजे तशी गरज नाही, कारण जपान सारख्या देशामध्ये काम करणारे लोकच नाही, तिथे सगळी ओल्ड पॉप्युलेशन आहे, सगळे वृद्ध आहेत, आणि अशा देशांमध्ये एआयचा मेट्रो वगैरे याचा वापर करू शकतो. आपल्याकडं तरुणांची संख्या जास्त आहे, एकूण लोकसंख्येच्या जवळपास 62 ते 63% लोक जास्त आहेत आणि त्यांना रोजगाराची गरज आहे. आणि शेतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण असं म्हणाले होते की शेतीमध्ये अतिरिक्त लोक ऍब्सॉर्ब झालेले आहेत, ते तिथनं काढल्याशिवाय शेतीचा विकास होणार नाही. आणि हे जर आपण त्याचा आधार जर घेतला तर शेतीमध्ये एआयचा वापर आपण करणं म्हणजे वास्तवापासून आपण बाजूला जाण्यासारखं आहे. शेतीमध्ये गरज कशाची आहे? जलसिंचन सुविधा वाढवण्याची गरज आहे. शेतीमध्ये कशाची गरज आहे? की शेतमालाला योग्य भाव देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कशाची गरज आहे? शेतमालाच्या योग्य विक्रीची गरज आहे. त्या प्रश्नांकडे आपण लक्ष न देता एआयचा वापर आपण शेतीमध्ये करणं म्हणजे जिथं गरज नाही तिथं आपण करणं, मला असं वाटतं ती फक्त घोषणा असेल का काय, अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये निर्माण होती. कारण आज गरजेपेक्षा जास्त लोक शेतीमध्ये गुंतलेले आहेत ज्यांची गरज नाही, आणि ते का गुंतलेले आहेत? बिगर शेती रोजगार नाही म्हणून. बिगर शेती रोजगार म्हणजे उद्योग असेल, सेवा असेल, जर रोजगार वाढला तर शेतीमधले लोक ज्यादा आहेत, आलटे सर माझ्या बरोबर सहमत होतील, तर ते गरजेचं आहे. ते आपण न करता आपण जर एआय करू लागलो तर पुन्हा ज्याला आपण छुपी बेकारी असं म्हणतो, सरांना माहित आहे ती संकल्पना, ते अजून वाढवण्यासाठी प्रयत्न करू. शेतीचा विकास न होता शेतीची अधोगती होण्यासाठी त्याची मदत होईल. आणि इथं तरी इकॉनॉमी सर्व्हेमध्ये आणि बजेटमध्ये सुद्धा सांगितलंय की शेतीचं योगदान आपल्याला वाढवणं आवश्यक आहे, त्याच्या वाढीचा दर वाढवणं आवश्यक आहे. दुर्दैवानं औद्योगिक क्षेत्राचा वाढीचा दर शेतीपेक्षा कमी आहे. हे आपण म्हणतो की महाराष्ट्र उद्योगप्रधान देश आहे, आपण असं म्हणतो की महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, महाराष्ट्र एक कितीतरी ट्रिलियन कॉन्ट्रीब्युशन देणारं राज्य आहे. त्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्राचं योगदान कमी आहे, शेतीचं योगदान जास्त आहे. म्हणजे रिव्हर्स प्रवाह आपला चाललेला असताना औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला आपण अग्रक्रम पसंती प्राधान्य देणं गरजेचं होतं. तशा तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये नाहीत. आपण म्हणालो शेतीचं योगदान वाढवायचं, खरं म्हणजे शेतीपेक्षा उद्योगाचं कॉन्ट्रीब्युशन योगदान जीडीपी मध्ये जीएसडीपी मध्ये वाढवणं आवश्यक आहे. मात्र तशा तरतुदी यामध्ये आपल्याला दिसत नाहीत आणि म्हणून ते एक अनावश्यक तरतूद आहे की त्याची गरज नाही असं मला वाटतं. एआयचा वापर करा, ट्रान्सपोर्टमध्ये करा, एआयचा वापर करा. बाकीच्या काही तिथं अत्यावश्यक गरजा आहेत की तिथं माणूस कामच करू शकत नाही, माणसाला तिथं काम करणं शक्य नाही, अशा ठिकाणी आपण एआयचा वापर करू शकतो. शेतीमध्ये मुळातच शेतमजूर जास्त झालेले आहेत ज्याची गरज नाही, तिथं आपण एआयचा वापर करू लागलोय म्हणजे शेतीचं उत्पादन आणि योगदान कमी करण्याचा त्याच्यावरती प्रभाव पडेल असं मला वाटतं. शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली. शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत. सगळ्या ठिकाणी अंडरस्टाफिंग आहे. प्राथमिक शाळा असू द्या, माध्यमिक शाळा असू द्या, महाविद्यालय असू द्या, विद्यापीठ असू द्या, कुठंच पूर्ण स्टाफ नाही. असं न करता आपल्याला पूर्ण 100% स्टाफ कसा भरता येईल, नॉन टीचिंग स्टाफ कसा भरता येईल, इमारतीसाठी बाकीच्या पायाभूत सुविधांसाठी शैक्षणिक संस्थांना कशी आर्थिक मदत करता येईल याचा कुठलाही उल्लेख न करता आपण काय करायला लागलोय की ह्या ज्या कॉन्व्हेंट सारख्या स्कूल्स आहेत, या कॉन्व्हेंट सारख्या स्कूल्स आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मगाची ज्याचा उल्लेख झाला, जिल्हा परिषद असेल, राज्य सरकारच्या शाळा असतील, त्या बंद करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची संख्या आपण कमी करायला लागलोय, त्याला विद्यार्थी संख्येची अट लावायला लागलोय. खरं म्हणजे शिक्षण ही सामाजिक सेवा आहे, सोशल सर्व्हिस आहे. त्याला अशा प्रकारची बंधने आणि अटी असता कामा नये. एखाद्या खेड्यातला काही विद्यार्थी शिकणार असतील तरी त्यांना पण ती शिक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे आणि महानगरामधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा करायला पाहिजे. आपण खेड्यातल्या आणि जो मागास भाग आहे तिथलं शिक्षण बंद करायला लागलोय आणि याचं कॉन्सन्ट्रेशन केंद्रीकरण आपण शहरी सिटी आणि मेट्रोपॉलिटन मध्ये करायला लागलोय. या अंदाजपत्रकामध्ये ग्रामीण भागाला, प्रादेशिक असमतोलाला पूर्णतः याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जी विकासाची जी 5-6 केंद्र आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, यांचाच विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करू लागलोय. म्हणजे विकासातली असमानता, प्रादेशिक असमानता पुन्हा जास्त वाढणार आहे. आणि ती असमानता आणि वंचितता शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं धोरण आपण आखल्यामुळं कॉन्व्हेंट स्कूल आपण वाढवायला लागलो की जे खाजगी आहे सगळं.
की ज्यामध्ये कॉन्व्हेंट आपण असं म्हणतो, पण ते सगळं मराठी माध्यमातलं असतं आणि तिथं शिक्षक अपुरे असतात, तिथं प्रयोगशाळा नसते, तिथं लॅबोरेटरी नसते, तिथं ग्रंथालय नसतं, तिथं काय नसतं आणि तिथं फीज लाखो रुपये असतात. आणि ज्या शाळांमध्ये हा जो गरीब शिकतो, अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक शिकतो, ती जिल्हा परिषदेची शाळा असेल, सरकारची शाळा असेल, त्या आपण बंद करायला लागलोय. त्याला स्टाफिंग पॅटर्न लावायला लागलोय, त्याला विद्यार्थी संख्येची अट लावायला लागलोय आणि ते बंद पडायला लागलोय. म्हणजे ज्याच्या विकासाला प्रगतीला योगदान द्यायला पाहिजे होतं तिकडे आपण दुर्लक्ष करतोय. आणि ज्या कॉन्व्हेंट आणि ज्या महागड्या शाळा आहेत त्यांची गरज नाही, तिथं हा गरीब जाऊ शकत नाही, तिथं हा वंचित जाऊ शकत नाही, त्यांना मात्र आपण प्रेरणा प्रोत्साहन देऊन शिक्षणातली वंचितता आणि असमानता अजून आपण वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. केंद्र सरकार राज्य सरकार शिक्षणावरती किती खर्च करतात? स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 4% कमी. 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी सांगितलं होतं, कोल्हापूर संस्थानामधला शिक्षणावरचा खर्च संस्थानाच्या उत्पन्नाच्या 6% करा. 1968 मध्ये कोठाऱ्या शिक्षण आयोगाची नेमणूक केली. त्यांनी पण असं सांगितलं की शिक्षणावरचा खर्च केंद्र आणि राज्य दोघांनी मिळून किमान स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 6% करा. लेटेस्ट आकडा 4% कमी आहे. आणि दुर्दैवानं तशा प्रकारचा प्रयत्न ना केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये आहे ना राज्य सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये आहे. म्हणजे जे सार्वजनिक शिक्षण आहे ते मोडीत आपण काढायला लागलोय आणि जे खाजगी शिक्षण आहे, कॉन्व्हेंट असेल, इंटरनॅशनल स्कूल असेल, ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू लागलोय की जिथं अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक ओबीसी जाऊ शकत नाही. कारण तिथं लाखो रुपयाची फी आहे आणि तिथला खर्च त्याला बिलकुल जमणार नाही. आणि हे आपण सगळं बंद पाडायला लागलोय आणि या खर्चाकडे चाललोय. म्हणजे वंचितता आपण वाढवायला लागलोय शिक्षणातली. तीच वंचितता विकासामध्ये येऊ शकेल, त्यातून प्रादेशिक असमानता वाढू शकेल, रोजगार नसेल, उद्योगाचा विकास नसेल, बेकारी वाढेल, गरिबी वाढेल आणि पुन्हा ही वंचितता सर्व अंगाने वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय. अशा प्रकारचं चित्र एकंदरीत दिसतंय. याच्या उलट जाणारा अंदाजपत्रक पाहिजे. शिक्षणाला अधिक प्राधान्य देईल, सार्वजनिक शिक्षणाला अधिक महत्व देईल, सार्वजनिक शिक्षणामध्ये समस्या प्रश्न तो सोडवू शकेल, त्यावरचा खर्च वाढवू शकेल. असं न करता आपण कुठं कॉन्व्हेंट आणि इंटरनॅशनल स्कूल की जे खाजगी आहे सगळं, की जिथं हा बहुजन विद्यार्थी जाऊ शकत नाही, त्याला मात्र आपण प्रेरणा प्रोत्साहन द्यायला लागलोय. म्हणजे शिक्षणाचा प्रवाह उलटा चाललाय. सगळं सरकारी सार्वजनिक आपण बंद करायला लागलोय. अनेक प्रश्न आहेत. कुठल्याही कॉलेजमध्ये, कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही हायस्कूलमध्ये जो टीचिंग स्टाफ आहे तो 50% कमी आहे. याचा कुठंच आपण विचार करत नाही. म्हणजे सार्वजनिक शिक्षण आपल्याला मोडीत काढायचं आहे आणि खाजगी शिक्षण आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि करताना शिक्षणावरचा खर्च मात्र आपण वाढवत नाही. हे सगळं एक वंचितता वाढवणारं, असमानता वाढवणारं. आपण जरी विकसित राज्याकडे गेलो, जरी आपण विकसित भारताकडे गेलो, तर एकूण लोकसंख्येपैकी मोठा जो लोकसंख्येचा गट आहे यापासून तो बाहेर पडेल. त्याला ना विकासाचे फायदे मिळतील, त्याला ना शिक्षणाचे फायदे मिळतील, त्यांना रोजगाराचे फायदे मिळतील, त्याची गरिबी जाणार नाही, त्याची बेकारी जाणार नाही, त्याची वंचितता वाढेल. आणि माणूस म्हणून जगणं संविधानानं राईट टू लिव्ह दिलेला आहे. सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो आपण त्याला छेद देतोय आणि संविधानाला छेद देतोय का काय, अशा प्रकारची शंका निर्माण होण्यासारख्या तरतुदी आपल्याला केंद्राच्या आणि राज्याच्या पण अंदाजपत्रकामध्ये उलट्या दिशेनं जाणारा प्रवाह हा सरळ जायला पाहिजे. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, तुम्हाला चांगलं करता नाही आलं तर करू नका, पण कुणाचं वाईट करू नका. आपण चांगलं करण्याचा विचार करत नाही, पण वाईट करण्याचा मात्र विचार फार तीव्रतेनं उच्च प्रमाणावरती करतोय का काय, अशा प्रकारची एक शंका माझ्या मनामध्ये निर्माण होते. जितरत्न मला असं वाटतं की हे जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, ॲग्रिकल्चर असेल, हे सेक्टरल डिस्कशन्स आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घ्यावेत. पण मी थोडंसं माझं मत डिफरंट आहे कांबळे सरांनी जे मांडलं. मला असं भीती आहे खरं पाहता की कन्स्ट्रक्शन सेक्टरमधला वर्कर हा शेतमजुरापेक्षा जास्त होतो की काय येणाऱ्या काळामध्ये, अशी चित्र निर्माण झालेलं आहे. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना काम करायला माणसं नाहीत, अशी सुद्धा परिस्थिती आहे. म्हणून माझी तर खरं पाहता या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि मुख्य वित्तमंत्री यांना एक सूचना आहे
की कापूस वेचण्याचा प्रॉब्लेम आहे. कापूस आपल्याकडे चांगला होतो, पण तो योग्य वेळेस वेचला न गेल्या कारणाने त्याच्यात नुकसान पण मोठ्या होते. तर शेतकरी जे देऊ शकतात ते देऊ शकतील, पण रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून तिथे 4-5 रुपये किलो त्यांना अतिरिक्त त्या शेतमजुरांना देता येऊ शकतं का, याचा सुद्धा विचार या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे मांडू इच्छितो. कारण मला सर ते स्वीकारणार नाही, तुमची सूचना गव्हर्नमेंट स्वीकारणार नाही, कारण आपल्या पक्षाने वंचित बहुजन आघाडीने हे जाहीरनाम्यामध्ये डिमांड केलेली आहे. पण सर सांगतात त्या पद्धतीने चांगलं स्वीकारण्याची मानसिकता नाही आहे लोकांची. बरोबर. प्रियदर्शी सर जे म्हणाले त्यांच्याशी संबंधित एक मुद्दा सांगतो. सीझन मध्ये शेतमजुराची टंचाई असते, कारण एकाच वेळेला सगळी कामं चालू झालेली असतात. इतर वेळेला त्यांना कामच नसतं. सीझनल असू शकतं की समजा 10 लोक काम करणार असेल, सीझन मध्ये 10 लोकांना मागणी, 12 लोकांना मागणी असेल तर मिळणार नाही. पण ऑफ सीझन मध्ये त्यांना काहीच नाही. ऑफ सीझन मध्ये कसा रोजगार मिळू शकेल? आणि आता आहे त्यापेक्षा लोकांचा जास्त समावेश आहे शेतीमध्ये, ही खरी गोष्ट आहे. आणि 1918 मायग्रेशन जे आपण बघतोय सर, शहरामधलं आपण जे मायग्रेशन बघतोय, पुण्यासारख्या ठिकाणी लोकसंख्या ही 40 लाखाच्या घरात गेलेली आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतली मी सांगतो, राईट. आणि मग ज्या भौतिक सुविधा मिळायला पाहिजे त्या शहरासारख्या ठिकाणी सुद्धा भौतिक सुविधा नाहीत. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतोय की विकासाचं मॉडेल हे 4-5 शहरापुरतं मर्यादित झालेलं आहे. बरोबर. आता नवीन शहर निर्माण करायची गरज आहे. या शहरावरचा जो बोजा आहे तो आणखी मोठा होत चाललेला आहे. या अंदाजपत्रकामध्ये सुद्धा तशाच तरतुदी आहेत. मुंबई, पुणे, नागपूर ही जी महानगर आहेत तिथंच कॉन्सन्ट्रेशन या पायाभूत सुविधांचं सुद्धा आहे. मेट्रो असेल, रस्ते असतील, हे सुद्धा तिथंच आहे. खेड्यामध्ये हा रस्ता असेल, तालुक्याच्या ठिकाणी हे असेल, असं काही नाही त्यामध्ये. म्हणजे आपण विकासाचं जे प्रारूप स्वीकारले, ते विकासाचं प्रारूप असमान विकासाचं आहे. खरं म्हणजे विकास फ्रॉम बिलो पाहिजे. उर्सुला हिक्सने, आलटे सर माझ्याशी सहमत होतील, उर्सुला हिक्सने एक पुस्तक लिहिलं संशोधन, डेव्हलपमेंट फ्रॉम बिलो पाहिजे, खालून वर जायला पाहिजे. आपण वरून खाली चाललोय आणि ते पण काही शहरांमध्ये आपण प्रतिबिंबित करतोय आणि त्यामुळे लोक सगळे शहरामध्ये चाललेत, ही गोष्ट खरी आहे. पण शहरामध्ये सुद्धा आवश्यक सुविधा पुरवल्या जाणं शक्य नाही, कारण शहरांची प्रियदर्शी सर जे म्हणतात, कारण की हे मुद्दे आता आपल्या समोर येत आहेत. सेक्टर वाईज तुम्ही डिस्कशन घ्या, कारण की कांबळे सरांचा आहे, आलते सरांचा आहे, किंवा अजूनही लोक असतील. हा खूप एक्सपांड करणारे मुद्दे आहेत, महत्वाचे मुद्दे आहेत सर्व. खूप मोठा विषय आहे. सेक्शन वाईज प्रश्न वेगवेगळे आहेत. मगाशी आपण कांबळे सर मगाशी जे म्हणत होते की विभागीय प्रादेशिक जी असमतोलता आहे आणि मग ज्यातनं ठराविक शहरांचा विकास आणि उर्वरित महाराष्ट्राकडे दुर्लक्ष, सोबतच शेती आणि रोजगाराच्या संबंधित अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून मी सर्व मान्यवरांची माफी मागतो. चर्चासत्राच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. फुंडकर सर, माझा आपल्याला प्रश्न आहे की आपण पाहिलं की सरकारने महापुरुषांच्या स्मारकांच्या संदर्भात 2-3 महत्वपूर्ण घोषणा केल्या. म्हणजे आग्र्याचं स्मारक असेल किंवा इतर स्मारकच्या बाबतीत अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र त्याच वेळेस शिवाजी महाराजांचं आग्र्याचं स्मारकची चर्चा सुरू आहे, त्यासाठीची निधीची तरतूद केली आहे. मात्र ज्या शिवाजी महाराजांच्या विषयीचा अपमान म्हणजे कोराटकर असेल, छिंदम असेल किंवा मनोहर भिडे असेल किंवा मग या आधीचे राज्यपाल कोश्यारी असतील, यांनी खुलेआमपणे केलं आणि यातील सगळीच लोक ही भाजपशी संबंधित आहेत. यांच्यावर मात्र कुठली कारवाई झाली नाही, त्यांना अटक झाली नाही. म्हणजे कोराटकरला अटक झाली, तातडीनं त्याला जामीनही मिळाला 2 दिवसांनी. या सगळ्या घटनांकडे एकीकडे महाराजांचा अपमान करायचा, एकीकडे जनतेला अस्मितेमध्ये म्हणजे जाती अस्मितेमध्ये गुंतवून ठेवायचं, याविषयीची शेवटची प्रतिक्रिया आपण फुंडकर सरांची घेऊया. सर, महाराष्ट्रामध्ये आता एक लक्षात घ्या, हे जे सुरू झाले बहुजनांचे जे आराध्य दैवत आहेत किंवा श्रद्धेचे स्थान आहेत त्यांना डॅमेज करणं हे सुरू झालेलं आहे. आताच्या परिस्थितीमध्ये आता जो सध्या एक काही महिन्यांमध्ये आता मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरा आता बाजूला केले. आता नवीन सावध जे आहे हे छत्रपती शिवराय झालेले आहेत. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला कोकणामध्ये, काही कोणी कारवाई केली सांगा ना मला? त्या कोणता कॉन्ट्रॅक्टर होता, त्याचं काय झालं पुढे? काही सांगायला कोणी तयार नाहीये. फक्त छत्रपतींच्या नावाने मतं मागायची आणि मात्र छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना पोलिसांचं संरक्षण द्यायचं.
त्या राहुल सोलापूरकरला हरामखोराला सोलापूरच्या सांस्कृतिक विभागाने तिथे महानगरपालिकेच्या याच्या धोरणात्मक सल्ला द्यासाठी नेमणूक केलेली आहे. त्या कोरटकर हा मुख्य पुणे महानगर त्या कोरटकरनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्याला जामीन तर मिळालाच, पण त्याला घराला पोलीस संरक्षण दिलं. हे शिवद्रोही लोक आहेत, महाराष्ट्राचे द्रोही लोक आहेत. यांना फक्त राजकारण करायचं आहे, छत्रपतींच्या नावाने मतं मागायचे, छत्रपतींच्या नावाने मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि त्या ध्रुवीकरणातून स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा. याच्या पलीकडे काही करणार नाही. जी धन्यवाद. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्व मान्यवरांनी अत्यंत विस्तृतपणे सविस्तरपणे या विषयीचं भाष्य केलं आणि अर्थसंकल्प जो अत्यंत किचकट समजला जातो, सर्वसामान्य व्यक्ती त्यापासून लांब जातो, अशा लोकांसाठी साध्या सोप्या भाषेमध्ये राज्यासमोरची आव्हानं, अर्थसंकल्पाने आपल्याला काय दिलंय याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन आपल्या सर्व मान्यवरांनी दिलं. या मान्यवरांना पुन्हा आपण या चर्चासत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सेगमेंट्स मध्ये घेऊन आपण पुन्हा नव्यानं भेटणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद, सर्वांचे आभार. थँक्यू. तुमचे पण धन्यवाद, अभिनंदन. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.